गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोठी आणि कोरणार या दोन गावांना जोडण्यासाठी तसंच आदिवासी बांधवांना नदीपलीकडे ये-जा करता यावी यासाठी बांदे नदीवर उभारण्यात आलेला पूल अवघ्या 3 वर्षातच खचून तुटल्याचा प्रकार समोर आलाय। पुलाचे पिलर खचल्यानं पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरू केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील कोठी आणि कोरणार या दोन गावांना जोडण्यासाठी बांदे नदीवर पूल उभारण्यात आला। नदीपलीकडे ये-जा करणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार होता। मात्र पूल बांधल्यानंतर अवघ्या काही वर्षातच त्याच्या पिलरला तडे जाऊन तो खचल्यानं आता पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील कोठी कोरणार या महत्त्वाकांक्षी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या हस्ते झाला। परंतु अवघ्या 3 वर्षामध्ये या पुलाचं त्या ठिकाणी पाण्याच्या अतिप्रवाहामुळे किंवा निकृष्टचा बांधकाम केल्यामुळे त्या ठिकाणी पूल वाहून गेलेला आहे। आमची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण पालकत्व स्वीकारल्यानंतर जो भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये फोफावत आहे, ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। जो निधी हा सर्वसामान्याच्या खिशातून आपण त्या ठिकाणी त्या कामासाठी वापरतो, तो निधी जर अशा अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी जर वापर केला तर हा जो प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, परंतु या ठिकाणी तुम भी खाओ हम भी खाएंगे असा काम इथल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांकडून होतो आहे। आपण या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि या पालकमंत्री असताना जर एवढा मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये होणार असेल तर हा आमच्या जिल्ह्यासाठी भूषणावं नाही। आपल्या अगोदर आराराबा मोठमोठे धरण या ठिकाणी बांधलेले आहेत, मोठमोठे ब्रिज छत्तीसगड आणि तेलंगणाला जोडणारे ब्रिज त्यांनी बांधलेले आहेत, परंतु एवढ्या वर्षामध्ये अजूनही त्या ब्रिजला भेगासुद्धा गेलेला नाही। परंतु आपण ज्यांनी उद्घाटन केलेला जो हा पुलिया आहे हा अवघ्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी वाहून गेला आहे। अतिशय निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेला आहे। याचाच अर्थ या जिल्ह्यावर आपला दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीनं अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत। आपण सुद्धा तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला लावावी आणि आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष महिने आपण या ठिकाणी जिल्ह्याकडे फिरकून पाहिलं नाही। आपण सुद्धा या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तात्काळ यावं। उमेश गझलपेलीवार, विशेष प्रतिनिधी, गडचिरोली।